हरि ओम. ओम मालती देवी नमो नमा. कल्पवृक्षाच्या छायेखाली या कार्यक्रमासाठी आपले सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत जळगाव येथील सद्गुरू ओम मालतीयांच्या शिष्य परिवारातील सर्वात जुने आणि ज्येष्ठ साधक श्री अनंत लोखंडे, श्री सतीश भावसार आणि ज्यांना ओम आई माझा बंदा रूपे असं प्रेमाने म्हणत ते श्री महेंद्र रघुवंशी. हरिओम. 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 मी आज जाणीवपूर्वक माझ्यासोबत सूत्रसंचालनासाठी मूळ जळगावकर असलेल्या सुहासिनी ताईंना आमंत्रित केलं आहे. त्याचं कारण त्यांनी त्यांच्या लहानपणापासून या त्रिमूर्तीला समर्पित भावनेने आणि निष्ठेने सद्गुरू मालती यांची सेवा करताना पाहिलंय. त्यांच्या त्या सेवेचे साक्षी आहेत. सुहासिनी ताईंचं स्वागत. हरिओम. आता आपण सद्गुरू ओम मालती यांचे स्मरण करून आत्मसंवादाचा श्री गणेशा करूया. गुरु तत्वजे नित्यनादे सभोवती असेही तयाची समानव्य मूर्ती विचारानुसंधान बोधी जनाला नमो योग योगेश्वरी माऊलीला. सद्गुरू मालती की जय. आज माझा पहिला प्रश्न अनंतराव लोखंडेंसाठी आहे. मी त्यांना विचारू इच्छितो, सद्गुरू मालती यांच्या आध्यात्मिक बदलीबद्दल कधी आणि कसं कळालं? याबद्दल असं निश्चित असं सांगता येणार नाही, कारण आम्ही अनुग्रह घेतला आणि आईंच्या संपर्कात आलो आणि हळूहळू हळूहळू मग आईंची विचार आईंचं प्रवचनातून आमच्या लक्षात आले. म्हणजे हळूहळू आईंची महती तुम्हाला कळत गेली. हळूहळू लक्षात आलं. सुरुवातीला त्याबद्दल आम्हाला काही कल्पना नव्हती अनुग्रहापूर्वी. पण साधारण कोणत्या साली तुम्ही पहिल्यांदा आईंच्या संपर्कात आला? 88 साली. 1988 साली. 1988 साली. माझा सतीश काकांना पण हाच प्रश्न आहे की ओम सद्गुरू आईंच्या बद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण कसे संपर्कात आहोत? 1992 मध्ये चतुर्थीच्या दिवशी सत्संग होता आणि त्या सत्संगाला कोण संत आहेत त्या त्यांचं दर्शन घ्यावं या हेतूने मी सत्संगाला गेलो होतो. त्या ठिकाणी आईचं पहिलं दर्शन झालं. तिसरा प्रश्न आहे तो महेंद्र दादांसाठी आहे. सद्गुरू ओम मालती आई तुमच्या जीवनात कधी आणि कशा आल्या? महेंद्र दादा. मी 1989 नोव्हेंबर मध्ये आईंचे माझे संपर्क आलं. मी आईंच्याकडे दर्शनासाठी गेलो तर आई म्हणे तू अनुग्रह केव्हा घेणार? तर आई मी उद्या घेतो. काही हरकत नाही म्हणे, तू उद्या ये तयारी करू, मी अनुग्रह देते तुला. मी अनुग्रह आईंनी मला आईंची पाद्यपूजा केल्या आणि आई म्हणाला तुला आता अनुग्रह देते. तो फक्त आईंनी मला कपाळावर असं बोट ठेवलं आणि अनुग्रह दिला आणि मी एकदम ध्यानात बसलो. तर माझं ध्यान एवढं हे लागलं की मला अक्षरशः आईचे दर्शन एवढे जबरदस्त झाले. आई म्हणे याला उठव म्हणे, फार ध्यान जोरात लागलेलं आहे म्हणे. मुग्धा वहिनी होत्या, त्यांना सांगितलं यांना आवाज द्या. मग हरिओम म्हटल्या आई कानात, मग माझं ध्यान उघडलं. वा, सुंदर. हरिओम काका, मला तुम्हाला ह्याच्यावर विचारायचं आहे की म्हणजे आपण अनुग्रह घेतल्यानंतर म्हणजे त्या दिवशी ध्यानाला बसला तर त्याच्या आधी पण आपण ध्यानाला बसत होता का? म्हणजे तो पहिलाच ध्यानाचा प्रसंग असा? नाही, अनुग्रह घेतल्यावरच मला ध्यानात आवड झाली. त्याच्यामुळे मग मी ध्यानाला बसायचो रोज. अच्छा. याच अनुषंगाने मला अनंत काकांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता अनुग्रह झाला आणि त्याच्यानंतर साधारण आपला एक प्रवास सुरू होतो, तर असे काही अनुभव आपल्याला त्यानंतर आले का अनुग्रह घेतल्यानंतर?
आध्यात्मिक कसं काय म्हणायचं काय नेमकं? हा म्हणजे आपण अनुग्रहाच्या नंतर जे काही आपल्या आता जसं काकांनी सांगितलं की आम्ही ध्यान, तो पहिलाच प्रसंग होता ध्यानाचा, खरं तर त्यांना खूपच गूढ ध्यान लागलं. तर तसे काही असे आध्यात्मिक त्यातलेच अनुभव आपल्याला आले का? ना, ध्यानामध्ये मला कधी गूढ अनुभव नाही आले. अच्छा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मला ध्यानाला बसायचं ही रेग्युलर मी सवय लावूनच घेतली नव्हती, ती माझी हो, कारण आम्ही बघितलंय की नंतर काकांनी जी काय सेवा केली आणि जे सेवेमध्ये स्वतःला त्यांनी वाहून घेतलं, तर ते शब्दातीत आहे. त्यामुळे मला असं वाटतं सेवा हा त्यांनी नंतर त्यांचा अनुभव तोच असायला पाहिजे असं वाटतं. अरे, आता सतीश दादांसाठी पुढचा प्रश्न आहे. सद्गुरू मालती आई तुमच्या जीवनात कधी आणि कसे आले आणि तो पहिला अनुभव तुमचा काय होता? पहिला अनुभव म्हणजे मी ज्या सत्संगाला गेलो आणि आईचं दर्शन झालं, त्याच्यानंतर आईंना नमस्कारासाठी वाकलो. आईंच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर मला एक जाणीव झाली की माझ्यात काहीतरी बदल झाला. आणि तो बदल काय झाला की मला मागचं आयुष्य संपल्यासारखं आणि नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखी जाणीव झाली. आणि ही जाणीव इतकी प्रखर होती की सत्संग आटोपल्यानंतर मी हे सगळ्यांना सांगितलं सुद्धा. वा, हम्म, खूप छान. खूप छान. अनंत काका, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आईंचं आणि तुमचं एक वेगळं नातं होतं, तर त्यामध्ये आई तुम्हाला सुरुवातीला जावई म्हणायच्या, तर त्या संदर्भात काही सांगाल का? सुरुवातीला जाऊये म्हणायच्या, कारण अगदी सत्संगाची जळगावची सुरुवात म्हटलं तर आधी पहिल्या जाधव मावशी आणि त्यानंतर ज्या सत्संगात आल्या त्या अंजू सीमा, हो. त्यांना आई अगदी मुलीसारख्याच मानत होत्या, मुलगी म्हणत होत्या. साहजिक त्यांच्या जर मुली झाल्या तर आम्हाला जावयाची पदवी मिळाली. पण तुमचं जावई आणि आईंचं नातं वेगळं होतं, मग जावई जेव्हा आईंनी म्हटलं त्यावेळेला तुम्हाला थोडस एक अंतर असतं ना जावई आणि याच्यामध्ये. पण अनुग्रह घेतलेला असल्यामुळे ते नात्याला आपल्या दृष्टीने काही हे नाही ना. आईंच्या ठीक आहे, आईंपुरतं ठीक आहे, पण आपण अनुग्रहित असल्यामुळे, मी खरं. आईंचा अनुग्रहित असल्यामुळे खरंय. मी तसला काय अर्थ घेऊ शकत नाही. मी आई पण नंतर आई तुम्हाला मुलगाही म्हणू लागली. होय होय, हो, नंतर म्हणजे मग नंतर प्रमोशन झालं हे पण म्हणता येईल ना. समजू शकता तुम्ही, म्हणू शकता तसं. पण मलाही ते आवडलं फार. जावयापेक्षा खरं. मुलगा म्हणलं ते मला आवडलं आणि आईने स्वतःच बोलून दाखवलं, यापुढे मी तुला मुलगा म्हणेल. मुलगा अधिक जवळचं नातं आहे. म्हटलं वा वा, हरकत नाही आई. मस्त. खरंय. महेंद्र रघुवंशी दादा, हा बोला. तुमच्यासाठी ओम, आईंची एक मूर्ती शांती मंदिरात ठेवली होती. त्या मूर्तीच्या हाताला काळा दोरा बांधलेला होता. तर त्या अनुभवासंबंधात थोडस जरा सांगा ना आम्हाला. ओम सद्गुरु माऊली ने मला अक्षरशः अंतर्मनाने सांगितलं की महेंद्र, ते दोरा तू काढून खिशात ठेव. मग त्याच्यानंतर मी भाव मंदिरात आलो. मला आणि माझ्या बरोबर सोबत सतीश भावसार पण होते. मग ते दोरा घेऊन आम्ही आईंकडे गेलो. मग आईंनी म्हटलं, महेंद्र तो दोरा काढला ना रे. बस मला त्याचे उत्तर मिळाले आणि मी समाधानी झालो. म्हणजे तो गैरप्रकार होता, निश्चितच गैरप्रकार. एकदम गैरप्रकार होता तो. या आणि ठिकाणी त्याच्या मी शब्द सांगू शकत नाही, एवढं शक्ती पावर होत ते माझ्या अंगात. ते या ठिकाणी मी थोडीशी पुस्ती जोडू इच्छितो. ज्या वेळेला आम्ही भाव मंदिरात गेलो आणि आईच्या खोलीत गेलो तर आई लेटलेल्या होत्या. महेंद्र आईच्या कानाजवळ जाऊन सांगायला लागला की आम्ही शांती मंदिरात जाऊन ते दोरा काढला वगैरे. तर आई महेंद्राच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या, त्यांच्या केसातून हात फिरवताना आई म्हणत होत्या आणि बाजूचे जे साधक उभे होते त्यांना सांगत होते, हे माझ्या आतून जुळलेले लोक आहेत. वा वा, बापरे, क्या बात आहे. खूप छान. सुंदर. हो. खूपच छान. हम्म. आणि असाच एक प्रसंग काका, जेव्हा तुम्ही हिमालयात जायला निघाला होता, असं काही आम्ही ऐकलंय, तर त्या संदर्भात काही सांगू शकाल? हिमालयात म्हणजे ऋषिकेशची आठवण आली मला. आणि तिथं मी आई पण होत्या तिथं. आई आपलं स्वामीजींचं कोणतं ध्यान मंदिर आहे, त्याच्या खालच्या टप्प्यामध्ये एक वृक्षाखाली आई
सत्संगाला आल्या आणि सत्संग घेतला. आणि सत्संग घेताना मग गायांजवळ एक गाईचं वासरू आलं आणि माकड आलं. आई म्हणे हे माझे पूर्वजन्माचे काहीतरी आहेत. आणि आई मला अक्षरशः आई वासरूच्या डोक्यावर आईचे विष्णू अवतार दिसले. बापरे. वा. आणि माकड म्हणजे ते मारुतीच्या स्वरूपात त्यांचे दर्शन झाले. महेंद्र काका, तुमच्या बाबतीत असं ऐकलंय की एकदा तुम्ही हिमालयात जायला निघाला होता आणि ते आईंना कळालं, तर त्या संदर्भात तुम्हाला काही सांगता येईल? हिमालयात जाऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बहुतेक आई तुम्हाला असं म्हणाले होते की तू हिमालयात जाऊ नको, हा नाही तर हिमालय तुझ्या डोक्यावर हा बसेल. माझ्या डोक्यावर बसेल. असं. वा. हा हा आता लोखंडे दादा, तुमच्यासाठी सुरुवातीच्या काळात आई जळगावला असायच्या, म्हणजे 89 90 असे ते वर्ष असतील कदाचित. होय तर तुम्हाला सुरुवातीची त्यावेळेला आई अगदी हक्काने बोलवून घ्यायच्या, अरे अनंता आज ये, मला या साधकाच्या घरी जायचंय, त्या साधकाच्या घरी जायचंय. आणि आईंना तुम्ही तुमच्या राजदूतवर किंवा MAT वर सुद्धा मागे बसवून साधकांच्या घरी पोचवायचे. तर त्या दरम्यान तुम्हाला काही असे विशेष अनुभव किंवा आईंनी तुम्हाला काही विशेष असं काही संदेश दिला किंवा त्या सुमारास तुम्हाला कसं वाटायचं? विशेष अनुभव किंवा नाही, पण एक आहे की मला विशेष आनंद मिळाला. हो. कारण आई मला प्रेमाने सांगायची, अनंता ये, मला इथं सोड, घेऊन जाऊ. तुम्ही घरी आईंकडे रेमंड कॉलनीत जाऊन त्यांना मोटरसायकल, म्हणजे एक तर माझी राजदूत असेल किंवा MAT असेल, त्यावर बसून कधी निर्मला चौधरीताईंकडे, कधी रंजनाताईकडे आई सुचवतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी सोडायचं, एवढीच माझी ड्युटी होती. त्याच्यातच मला आनंद होतो. आणि याच्यातून आपल्याला एक पाहायला मिळतं किंवा शिकायला मिळतं की एवढ्या मोठ्या पदाला असूनही आई किती साध्या आणि किती विनम्र होत्या. होय होय, वस्तुतः त्यावेळेला रिक्षा सुद्धा अवेलेबल होत्या, नव्हत्या असं नाही, पण एक हा प्रेमाचा भाग होता. ये आणि मला इथं सोड, ये मला घे आणि तिथं सोड, त्याप्रमाणे मी आपलं. तर असं भाग्य तुम्हाला लाभलंय. वा वा, सलाम तुमच्या आईच्या- सेवेला. खरंच. ती आई सतीश काका, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जळगाव ते मिरज हो. हे जे अंतर आहे, म्हणजे आपण एक दिंडी 600. त्यावेळेला तुम्ही 600 आयोजन केलं होतं किलोमीटर. त्यावेळेला. तर त्या दिंडीच्या निमित्ताने, कारण ती न भूतो न भविष्यती अशी ती दिंडी होती आणि त्यावेळेला आम्ही सगळे खूप लहान होतो, पण तो एक फार मोठा संकल्प जो झाला, त्यावेळेला सतीश काकांनी तो पुढाकार घेतला. तर त्यावेळेला तुम्हाला काय अनुभव आला आणि साधारणपणे खडी साखरेचा जो एक अनुभव आम्हाला तो विशेष करून सांगावा असं वाटतं? प्रश्नाचं उत्तर थोडं मोठं आहे. चालेल ना, पण सुरुवातीला ऐकायला नक्की आवडेल. हा जो संकल्प आहे हा तुम्हीच लोकांनी आणलेला आहे. हे सगळी चिल्लर मंडळी ज्या वेळेला तिथे तपोवनात खेळायची, तर ते नेहमी म्हणायचे की नेहमी आपण रेल्वेने सद्गुरूंच्या दर्शनाला जातो, पायी कधी जाणार. आणि मग मी त्यांना सांगितलं होतं की पद्मालयाला जाऊन पहा, जवळ आहे, पण तुम्हाला काय अनुभव येतो तर मग ते दिंडीचा आपण पुढे बघू. तर यांचं काही जेव्हा पद्मालयाला जाणं झालंच नाही, तर मग ते उपासाने एकदा चाफळहून परत येताना काय 2 गाड्या होत्या, तर आई म्हणाली की मी आज जळगावकरांच्या गाडीत बसेल. आणि मग आई बसल्या फेॲटमध्ये, निलेश चालवत होता, आणि लोखंडे दादांनी आईंनी मागे बोलवून घेतलं आणि मागे आई आणि लोखंडे दादा बसले होते. आणि ह्या प्रवासामध्ये मग मी मागे वळून आईंना माहिती पुरवत होतो की जळगावला मुलं असं म्हणत होते वगैरे वगैरे. तो माझा उपवासाचा भाग होता. पण आई काय म्हणाल्या, येऊ शकतात थांबत थांबत, हे पंढरपूरचे दिंडीवाले येतात ना, तसं ते येऊ शकतात. आणि मी एकदम म्हणजे स्तब्ध झालो, कारण की माझं सांगण्याचा रोख आणि आईंचा बोलण्याचा रोख वेगळाच होता. आणि त्याच्यामुळे मी थोडंसं थांबून लगेच आईंना विचारलं, म्हटलं आई कोणती वेळ चांगली आहे येण्यासाठी? तर म्हटलं तुम्ही येतात ना विष्णू यागाला दिवाळी
दिवाळीच्या सुट्ट्या असतात आणि त्यावेळेला तुम्ही येऊ शकता थांबत थांबत. जळगाव ते मिरज हा 600 किलोमीटरचा टप्पा आहे आणि त्यावेळेला माझ्या मनात कुठलीही शंका आली नाही, कारण ज्या अर्थी आई बोलतात आहे तर ती ही दिंडी होणार, हा जो माझा म्हणजे विश्वास होता, की ती माझी श्रद्धाच आहे की हे होणार. आणि मग मी जळगावला जाऊन सगळ्यांना सांगितलं. त्यावेळेला कोण येणार म्हटल्यानंतर पहिला जाधव मावशींचा हात वर होता. जाधव मावशी त्यावेळेला सुद्धा 60 वर्षाच्या होत्या. आणि मग नंतर हे मुलांचा तर प्रश्नच नाही, ते तर उड्याच मारायला लागले. आणि त्यावेळेला नुकतंच महाजन मामांचं तर सत्संगाला येणं व्हायचं. आणि मग तो सगळा तिथला विचार आईंना कळवला. आईंनी सांगितलं की करा पुढची तयारी. सतीश दादा, आता मी तुम्हाला एक फार महत्वाचा प्रश्न विचारणार आहे की दिंडीची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली आणि तुम्ही ती धुरा कशी सांभाळली, आम्हाला ते थोडं तुम्ही अधिक विस्ताराने सांगा. ज्यावेळी आम्ही तपोवनात सत्संगाला यायचो त्यावेळेला मुलं सुद्धा आमचे सत्संगाला यायचे. त्यातले अशी 14-15 वर्षाचे ग्रुप होता. आणि सुहासिनीताई पण त्यावेळेला त्या ग्रुपची लिडरच होती. ती लहान असेल ना पण ती? लहानच होते पण ग्रुपची लिडरच होती. आणि हे ज्या वेळेला नेहमी मला असं म्हणायचे, काका अहो आपण नेहमी रेल्वेने जातो सद्गुरूंच्या दर्शनाला, कधी पायी जाणार की नाही. मग हे एकदा दोनदा नेहमी झालं. तर मग मी त्यांना म्हटलं की पद्मालय जवळ आहे, तुम्ही पद्मालयला जाऊन बघा. 35 किलोमीटर पद्मालय आहे, एखादा मुक्काम होईल आणि तुम्हाला अनुभव मिळेल की दिंडी काय असते. तर ते 2-3 सत्संगानंतर मी पुन्हा त्यांना विचारलं काय झालं. त्यांनी काहीच हालचाल केलेली नव्हती. मग तो माझ्यासाठी तो उपवासाचा भाग झाला. आणि जेव्हा चाफळहून आम्ही परत येत होतो मिरजेला, त्यावेळेला आई सोबत होत्या आणि जाताना आई दुसऱ्या गाडीत बसलेल्या होत्या. आणि आम्ही जळगावकरांची जी गाडी होती तर आई त्यावेळेला म्हणाल की आम्हाला जळगावच्या गाडीमध्ये बसायचंय. आणि मग आई या गाडीत येऊन बसल्या. निलेश ड्रायव्हिंग करत होता आणि लोखंडे दादा पुढे होते. तर आईने यांना मागे बोलवून घेतलं आणि आईंबरोबर दादांना आईंनी बसवून घेतलं. आणि मग मी थोडं मोळून जळगावबद्दल समाचार सांगत होतो. त्यावेळेला मी ते याच्याबद्दल सांगितलं की मुलं म्हणत होते की आपल्याला सद्गुरूंच्या दर्शनाला पायी जायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं की पद्मालयाला जाऊन 35 किलोमीटर आहे, मग तुम्हाला अनुभव येईल वगैरे. तर त्यावेळेला म्हटलं, मग दुसऱ्या वेळेला विचारलं तर ते कोणीच काही हालचाल केली नाही. आता हा माझा सांगण्याचा भाग होता तो उपहासाचा होता. पण आईचं जे उत्तर आलं त्याच्याने मी एकदम स्तंभित होऊन गेलो. आई म्हणाले येऊ शकतात, पंढरपूरचे दिंडीवाले येतात थांबत थांबत. म्हणजे हा थोडासा न ऐकलेला भाग होता आमच्यासाठी, पण हे खूपच विशेष आहे की इतकं पद्मालय आणि जळगाव चालणं सुद्धा सोपं नाहीये. पण मिरज आणि जळगाव म्हणजे मला दर्शकांना सांगायला आवडेल की हे इतकं मोठं अंतर फक्त साधकांच्या भक्तीला बघून, त्यांचा तो भाव बघून आईने त्याला होकार दिला. ही खरंच एक अद्भुत 600 गोष्ट आहे. किलोमीटर. 600 किलोमीटर आणि त्याच्यामध्ये लहान मुलांपासून तर वयस्कर सगळ्या साधकांपर्यंत ते दिंडीमध्ये त्यावेळेला सहभागी झाले होते. जळगाव ते मिरज जी दिंडी निघाली होती ती कोणत्या साली? 1998. 1998 साली ती सुरुवात झाली. होय. म्हणजे इथे साधकांसाठी जाणून घेणं आवश्यक आहे की आपल्याकडे जी दिंडीची परंपरा अखंड सुरू आहे पहिली दिंडी पहिल्या दिंडीपासून, तर त्या दिंडीचा जन्म, त्या दिंडीची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली हे भावसार दादांनी त्याचं गुपित आणि रहस्य आज आपल्याला सांगितलंय. आणि त्यावेळेला कोणालाही अनुभव नव्हता, कुठल्याही साधकांना तिथल्या कोणालाही अनुभव नव्हता. फक्त आईंपर्यंत पोहोचणे हा एकच भाव त्यावेळेला सगळ्यांच्या मध्ये होता आणि तो सगळ्यांनी खूप छान त्याचे अनुभव घेतले. त्यापैकी भावसार काकांना बरेच अद्भुत अनुभव आले आणि त्यापैकी काकांनी पण सांगावं आणि अनंत काका महेंद्र काका त्यांनी पण याच्यावर ही थोडं दिंडी 24 थोडं दिवसाची होती. 26. अच्छा, 24 दिवसाची 24 दिंडी, असं महेंद्र दादा सांगतात. 24 दिवस. 24 दिवसाची. त्यावेळेला दिवाळीचा जो पिरियड होता तो थंड असायचा आहे म्हणजे असतो.
तर त्याच्यासाठी म्हणून त्या पिरियड मध्ये तुम्ही चालत या की जेणेकरून चालणं सुखकर होईल, अशा दृष्टीने आईनी तो पिरियड निवडला होता. ज्या वेळेला आई म्हणाल्या की येऊ शकतात थांबत थांबत, त्यावेळेला मी स्तंभित झालो आणि एक सेकंद 2 सेकंद थांबलो असेल आणि मला मग पुढचा प्रश्न आईंना विचारला मी की आई मग कोणता सीझन येण्यासाठी योग्य आहे. आई म्हणाले तुम्ही विष्णू यागाच्या वेळेला येतात ना, दिवाळीची सुट्ट्या असतात आणि मग त्यावेळेला मुलांना पण सुट्ट्या असतात, तर तुम्ही त्यावेळेला येऊ शकतात. आणि तो निरोप घेऊन मी जळगाव सत्संगामध्ये ज्या वेळेला सांगितलं की आता दिंडीला यायला कोण कोण तयार आहे, तर पहिला हात वर होता तो जाधव मावशींचा. जाधव मावशी त्यावेळेला 60 वर्षाच्या वरती येऊन गेलेल्या होत्या. आणि जसं म्हणाले तो तर जाधव मावशी या जळगावातल्या पहिल्या साधिका की ज्यांनी जळगावमध्ये सत्संगाची सुरुवात केली. ज्या आपल्या आता हयात नाहीयेत, पण म्हणजे आईनी त्यांना पहिला अनुग्रह दिला त्या अनुग्रह साधी. दिला त्या साधी. आणि मग ज्या वेळेला हा सगळा वृत्तांत आईंना आम्ही कळवला, त्यावेळेला मोबाईल नव्हते. त्यावेळेला PCO ला जाऊन आम्हाला सांगायला लागायचं. त्यावेळेला RK पाटील वगैरे आम्ही गेलो आणि आईला ते सांगितलं की असं असं उत्साह आहे सगळ्यांमध्ये. आई म्हणाले लागा कामाला. वा. आणि मग हे सगळं आम्ही म्हणजे मग जळगावला काय होतं की सत्संग म्हटलं की सगळे एकत्र येऊन मग सगळं चर्चा करणार. सत्संग झाला की सगळ्यांचं चर्चा सत्र सुरू होऊन जायचं. आणि साधारणतः बहुतेक वेळा आम्ही त्यावेळेला तपोवन नव्हतं, साधकांच्या घरीच जमत असो. आणि लोखंडे दादांचं घर म्हणजे आमच्यासाठी म्हणजे ते तपोवनच होतं. तिथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला वेळेचं बंधन नसायचं आणि त्या ठिकाणी मग आम्ही त्या दिंडीची पुढची रूपरेषा आखली. आणि ह्या दिंडीचं विशेष सांगण्यासारखं असं आहे की त्यावेळेला तात्या कुलकर्णी भुसावळचे हे त्यांना आम्ही तिथं जाऊन घरी जाऊन आमंत्रण दिलं आणि ते ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांच्या खिशात एक चिठ्ठी होती जी त्यांनी 3 दिवसानंतर मला दिली दिंडीमध्ये. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की मी यायला असमर्थ आहे. आणि ते दिंडीत होते आणि थ्रूआउट मिरजेपर्यंत ते राहिले. माझ्यासाठी ती एक मोठी म्हणजे कौतुकाची गोष्ट होती. मला वाटतं तात्यांचं वय पण त्यावेळेला हो, 70च्या जवळपास सत्तरीच्या असेल. जवळपास असेल. म्हणजे तात्या कुलकर्णींनी आणि आईचा फोटो जो रथामध्ये होता त्याच्याजवळ बसून ते प्रत्येकाला खडीसाखर वाटत पादुका असत. असायच्या यांच्या आणि ते आणि साखर द्यायचे. तिथले पूजा वगैरे ते स्वतः बघत असत. म्हणजे ओम आई जळगावकरांची विशेष प्रशंसा करत असेल आणि जळगावकरांचा माझ्या प्रती गोपी भाव आहे असं त्या नेहमी सगळ्यांना सांगत असत. आणि या दिंडीविषयी आईंनी म्हटलं होतं की न भूतो न भविष्यती अशी ही दिंडी आहे. हो, त्याचा आईने असा विशेष उल्लेख त्यावेळेला केला. ह्या दिंडीबद्दल जर महत्वाच्या म्हणजे आश्चर्याच्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर त्याचा शेवटचा प्रसंग आधीच सांगून टाकतो की जेव्हा दिंडी पूर्ण होणार होती त्याच्या 1 दिवस आधी आईंनी निरोप पाठवला की मी येते तुमच्या भेटीला. आणि एक मुक्काम आधी आई आल्या आणि त्या ठिकाणी सगळे भेटी दिल्या. सकाळचे पहिलं दर्शन आईंचं म्हणजे 2 किलोमीटर नंतर आई एक मळ्यात थांबलेल्या होत्या आणि तिथं आम्ही गेलो आणि तिथं आम्हाला सकाळी आईंचं पहिलं दर्शन झालं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दिंडी पूर्ण झाली. आणि त्या ठिकाणी आईंनी प्रत्येक साधकाला आपल्या जवळ घेतलं म्हणजे गळाभेट दिली. आणि गळाभेट दिली आणि प्रत्येक साधक हा इतका अश्रुत म्हणजे वाहत होतोय की आईंची साडी पूर्ण भिजली होती. म्हणजे आणि आई म्हणाले की याच्यासारखं माझं भाग्य नाही की सगळेजण तुम्ही चालत आई गळा भेट घेऊन अक्षरशः साधकांच्या डोळ्यातनं गंगा वाहत होती. ती आई झेलत होती सगळ्यांची. हो. पण सतीश दादा त्या दिंडीमध्ये मी नव्हतो, पण मला एक आठवत आहे पुसटचं असं की पंढरपूरचा मुक्काम करायचा होता. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही माझ्याशी बोलले आणि मग मी सहभाग किती मोठा होता की तुम्ही आम्हाला ते सखाराम महाराजांच्या गादीवर असलेले प्रसाद महाराजांना भेटायला सांगितलं होतं. आणि पंढरपूरच्या मुक्कामासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेला प्रसाद महाराजांना आम्ही तुमचा रेफरन्स पण दिला होता आणि ते प्रसाद महाराजांनी सांगितलं होतं की इथे या तुम्ही कुठलीही चिंता करायची गरज नाही.
आल्यानंतर तिथे सगळीच व्यवस्था त्यांनी केली. पण त्याच वेळेला, त्याच चर्चेच्या वेळेला, म्हणजे सर्वेच्या वेळेला प्रसाद महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की तुमच्या अजूनच कुठे कुठे व्यवस्था राहिलेल्या आहेत, वा. ते सुद्धा करून द्यायची त्यांची तयारी होती. आणि नेमकं पुढचा मुक्काम खर्डी म्हणून होतं. तर तिथे एका त्यांच्या शिष्यांपैकी कोणाला तरी त्यांनी फोन करून सांगितलं की अशी अशी दिंडी येणार आहे, त्याची व्यवस्था बघा. आणि त्या आमची व्यवस्था त्यांनी केली होती. आणि प्रसाद महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या पंढरपूर ट्रस्टमध्ये ते सदस्य आहेत. दर्शन आणि ज्या वेळेला प्रसाद महाराजांच्या दर्शनाला आम्ही, म्हणजे दिंडी तिथे गेल्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो प्रसाद महाराजांच्या, तर त्यांच्या सेवकाने मला इशारा केला, महाराजांना दर्शनाची वेळ विचारा, ते केव्हा दर्शनाला जाणार, त्यांच्याबरोबर तुम्ही जा. मग मी प्रसाद महाराजांना विचारलं, म्हटलं महाराज आपण किती वाजेला दर्शनाला जाणार? म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनात. हो, पांडुरंगाच्या दर्शनाला. विठ्ठलाला. हो, कारण ते तिथले ट्रस्टी असल्यामुळे त्यांचा एक वेगळा तिथं प्रभाव आहे. ते म्हणाले 7 वाजेला मी दर्शनाला येतोय, तुम्ही तिथे उभे राहा. पुढचा जो मंडप आहे त्याच्यात थांबा. आणि आम्ही तिथं थांबल्यानंतर ज्या वेळेला प्रसाद महाराज तिथं दर्शनाला आले पांडुरंगाच्या, त्यावेळेला त्यांनी आम्हाला इशारा केला. आणि आम्ही सगळे दिंडी, म्हणजे त्यांनी तिथं सांगितलं की हे दिंडीवाले आमचे, आणि मग त्यांच्या पाठोपाठ आम्ही आतमध्ये गेलो. आम्हाला अगदी म्हणजे त्यांच्या बरोबर जाऊन दर्शन करता आलं. आता हा तो आम्हाला त्यावेळेला किशोर जोशीच आठवले. माझा त्याच्यामध्ये निमित्त होतो. पण दिंडीमध्ये तुमचा सहभाग होता. त्यांना दिंडीमध्ये तपोनात एक अनेक वेळ आणलं होतं. साधकांना हा, अनेक अनुभव आले. यांना काय काका, तुम्ही लोखंडे दादांना काही बोला. बोलायचं? नाही बोला, नाही, बोला. एक वेळ दादा तपोनामध्ये त्यांना घेऊन आले होते, आपल्या जळगावच्या तपोना. सकारात्मक. जळगाव आणि त्यावेळेला प्रश्न निघाला त्यांच्या पाद्यपूजेचा, तर तो योग आमच्या नशिबात होता. आम्ही दोघं होतो आणि म्हणून आमच्या दोघांच्या हातून महाराजांची पाद्यपूजा प्रसाद केली महाराजांची. होती. प्रसाद महाराजांची आपल्या जळगाव तपोना. क्या बात. तो एक आनंद फारच विशेष होता.